बीडचा मेळावा हा सरकारसाठी अल्टिमेटम आहे. 10% मराठ्यांना घाबरताय, आम्ही 60% आहोत. सरकारनं सावध व्हावं, लक्ष्मण हाके यांनी इशारा दिलाय. नवं पर्व ओरिजिनल ओबीसी सर्व अशी घोषणा सुद्धा त्यांनी केलेली आहे. जरांगेंना पाठिंबा देणाऱ्यांना आमचं आव्हान असेल असंही लक्ष्मण हाके म्हणाले. शरद पवार, सुप्रिया सुळे, अंबादास दानवे यांनी जरांगेंना बळ दिल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय. आणि महाराष्ट्रातल्या शासनानं वेळीच सावध व्हावं हा आमचा त्यांना अल्टिमेटम आहे. बीडचा मेळावा, इथून पुढचे मेळावे आणि इथून पुढचा ओबीसीचा वाईस भल्या भल्या लोकांना, भल्या भल्या नेत्यांना, भल्या भल्या पक्षांना गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही. अरे आम्ही 50%हून जास्त आहोत. जरांगेच्या 10%च्या मताला जर तुम्ही एवढं घाबरत असाल, आम्ही 60% आहोत. आम्हाला त्या गोष्टीची जाणीव आहे की ही वेगवेगळे असंघटित घटक आहेत, पण ओबीसी म्हणून संघटित तिथला तरुण व्हायला लागलाय. आणि तरुण आता पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन नवे पर्व ओरिजिनल ओबीसी सर्व हा मेसेज महाराष्ट्राला द्यायला तयार आहे. जरांगेला रसद पुरवणारे, बेकायदा मागणीला पाठिंबा देणारे बजरंग सोनवणे, विजयसिंह पंडित, राजेश टोपे, शरद पवार, सुप्रिया सुळे, अंबादास दानवे या माणसांच्या या बेकायदा मागणीला या लोकांनी अक्षरशः राईचा पर्वत केला. अक्षरशः एक साधी काडेपेटीची ठिणगी होती, तिला त्यांनी ज्वालामुखीचं रूपांतर कोणी दिलं तर या सगळ्या लोकांनी दिलं आणि त्याला बळी पडलं इथलं शासन. ह्यांचा झाला करमणुकीचा खेळ, पण ओबीसीचं आरक्षण गेलंय.